गोंडपिंपरी तालुक्यात विविध घरकुल योजनेअंतर्गत हजारो घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले तर कित्येक घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत। असे असताना मात्र मोदी आवास योजनेच्या घरकुलांचे पैसे थांबल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम झाल्यानंतरही निधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। गरीब कष्टकरी मागासवर्गीय जनतेला न्याय मिळावा या मागणीला घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सूरज माडुरवार यांच्या नेतृत्वात पंचायत समिती समोर 12 ऑगस्टला निदर्शने करण्यात आली। गोंडपिंपरी तालुक्यातील घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामानंतरही अनुदानाचे हप्ते कित्येक दिवसापासून प्रलंबित आहेत। या परिस्थितीत अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट आहे। शेती हंगाम सुरू झाल्याने आजच्या स्थितीत बांधकाम साहित्य खरेदीसाठी सुद्धा लाभार्थ्यांकडे पैसा नाही। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे। तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत 2023 ते 24 या वर्षात 1138 लाभार्थी आहेत। अनेकांचे घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले तर काहींचे प्रगतीपथावर आहे। मात्र लाभार्थ्यांना अद्याप बांधकामानुसार निधी मिळत नसल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। तातडीने या लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडुरवार आणि जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांनी केली। आज हजाराच्या वर या ठिकाणी घरकुल मंजूर झालेलं आहे। लोकांनी कर्ज काढलं। आज दुहेरी संकट शेतकऱ्यांवरती गोरगरिबांवरती आलेलं आहे। कुठेतरी आज अतिवृष्टी झालेली आहे। त्या अतिवृष्टीमुळे संकटात शेतकरी आमचा सापडलेला आहे। असं असताना घराचं बांधकाम पूर्ण करायचं का शेती करायची हा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न शेतकऱ्यांपुढे, गोरगरिबांपुढे, कष्टकरी मागासवर्गीय जनतेपुढे एक निर्माण झालेला आहे। त्यामुळे ही आवास योजना बेवार स्थितीत असल्याचं दिसत आहे। बीडीओ कार्यालयात आला तर यांना माहित नाही कुठे बिल अटकले, यांच्या वरिष्ठांना विचारलं तर त्यांना माहित नाही पैसे कुठे अटकलेले आहे। मुळात लोकांनी काय करावं? मुळात हे पैसेच एवढे देतात की तेवढ्या पैशात एक साधा शौचालय देखील बनत नाही। आणि तरी जर लोक जर आज इकडून तिकडून जर कर्ज काढून जर घराचं बांधकाम पूर्ण करत असेल आणि इथं वर्ष जर बिल निघत नसेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। आज या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे आणि 8 दिवसाचा आम्ही शासनाला या ठिकाणी अल्टिमेटम देतो की 8 दिवसात जर सगळ्यांच्या अकाउंटवरती थकीत झालेले हप्ते जर मिळाले नाही तर येणाऱ्या 8 दिवसानंतर या कार्यालयाला ताला सामदाम दंडभेद असं एकंदरीत आतापर्यंतचं आंदोलन राहिलं। एका शब्दात काय सांगाल? शासन जर पैसे देत नसेल तर अधिकारी काही करू शकत नाही, पण अधिकारी तेवढेच महत्त्वाचे आहे। पाठपुरावा केले पाहिजे आणि टेबलाकडून पैसे घेऊ नका। व्हिडिओ साहेब, टेबलाकडून पैसे घेणं बंद झालं तर तेही बरोबर होते, पण शासन पैसे दिल्याशिवाय तुम्ही काय करत नाही। सगळ्यात बदमाश शासन आहे। कारण मी एक प्रशासन चालवणारा माणूस होतो, उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, मला सगळे याचे नियम माहीत आहे। म्हणून तोडफोड करायची काही माझी आत्ता तर इच्छा नाही आहे। जर तुमच्या मनात असेल याच्यानंतर काही घरकुलाला त्रास झाला तर मग 8 दिवसांना का होईल। यावेळी उपनगराध्यक्ष सारिका मडावी, नगरसेवक यादव बांबुडे, युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते, शहर प्रमुख विवेक राणा, तालुका संघटक शैलेश बैस, राजू झाडे, नितेश मेश्राम, दामोदर गरपल्लीवार, अशफाक कुरेशी, दर्शन वासेकर, स्वप्नील नागापुरे, अधिराज देवगडे, रियाज शेख, शंकर पाल, जाकीर शेख, गोकुळ सोनटक्के, राहुल मेकरतिवार, गंगाधर बटे, राहुल सोनटक्के, वंदना आत्राम, माया सातपुते, मंगला नागपुरे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची व घरकुल लाभार्थ्यांची उपस्थिती होती। मागणीचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी चणफणे यांना देण्यात आले। दरम्यान घरकुलाच्या रखडलेल्या प्रक्रियेविषयी गट विकास अधिकारी यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती। सर्वांना कल्पना आहे की कोणत्याही ज्या आपल्या 3-4 योजना आहेत त्यापैकी कोणत्याही योजनेचे पैसे थकीत नाही, फक्त मोदी आवास योजनेचे पैसे प्रलंबित आहेत। जसे जसे घरकुल झाले त्याप्रमाणे आम्ही त्या घरकुलांचे जिओ टॅग करून FTO पण केलेले आहेत। शासन स्तरावरून जर पैसे उद्या आज पडले तरी आमच्या सर्व लाभार्थ्याच्या खात्यावर उद्याच पैसे जमा होतील अशी स्थिती आहे। म्हणजे या स्तरावरून कोणत्याही लाभार्थ्याचं कोणतंही प्रलंबित नाही। ज्या स्टेजला आहे त्या स्टेजपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं जिओ टॅग करून FTO करून रेडी ठेवलेले आहे। म्हणजे शासन आणि हा प्रकार फक्त आपल्या गोंडपिंपरी तालुक्यातच नाही, जिल्ह्यातच आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात आहे। जेवढे घरकुल होते मोदी आवास योजनेअंतर्गत त्यांचे कोणाचेही हप्ते आलेले नाही, सध्या थांबलेले या स्तरावरून प्रलंबित। एकंदरीत सामान्य जे लाभार्थी आहेत, लाभार्थ्यांना पूर्ण काम झाल्यानंतर फोटोपासनं किंवा जो कागदपत्रासाठी त्रास दिला जातो तो गंभीर आहे असा देखील आरोप या माध्यमातून होते। काय सांगा? नाही, अशा प्रकारचं झालेला मला तरी अजून तक्रार नाही, कारण आम्हीच पाठपुरावा करतो। आम्हालाच टार्गेट असते जास्तीत जास्त घरं कशी पूर्ण होतील, वेळेवर त्यांना कसे हप्ते मिळतील। आमचेच कर्मचारी लाभार्थ्याच्या याच्यापर्यंत जाऊन जिओ टॅगिंग करून ग्रामपंचायतकडून नमुना आठवण नोंदी घेणे, त्यांची CC करणे, या सर्व प्रोसेस आम्हालाच घाई असते, कारण आमच्या आढाव्यामध्ये असते की किती पूर्ण झाले।
नक्कीच आता आपण बघितलं की पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये हा जे आंदोलनाचं जे आंदोलन उभाटा गटाच्या मार्फत शिवसेना मार्फत होते त्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की फक्त मोदी आवास योजना जे आहे तिथले हप्ते बाकी आहेत, बाकी जे घरकुल आवास आहेत जे रेग्युलर आहेत त्यांचे हप्ते मात्र रेग्युलर सुरू आहेत। जसा प्रधानमंत्री आवास योजनाचे पैसे जमा होतील तात्काळ जिओच्या टॅगिंगच्या मार्फत लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचण्याचं जे कार्य प्रशासनाकडनं तात्काळ होईल असं देखील आश्वासन या पंचायत समितीमार्फत इथे दिलं जातं। मी नितेश डोंगरे, लाईव्ह चंद्रपूर।